सर्वत्र नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। सर्वजण जोरदार आपापला प्रचार करीत आहे। त्यातच चांदवड शहरात देखील जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे। भारतीय जनता पार्टी व शिवसेना रिपाई महायुतीचे चांदवड शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील अधिकृत उमेदवार राहुल शिरीष कुमार कोतवाल, कमलताई जाधव व प्रभाग क्रमांक 10 मधील लीलावती कोतवाल, संभाजी गुंजाळ यांच्या चांदवड निवडणुकीचा भव्य प्रचार शुभारंभ करण्यात आलाय। चांदवड डावखर नगर येथील श्री गुरुदत्त मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली। नमस्कार। मागील अनेक दिवसापासून प्रभागात फिरताना आपल्याशी जवळचे संबंध तयार झालेच आहे, पण इथं असलेल्या प्रभागात माझे लहानपणीचे मित्र, माझे नातेवाईक ज्यांनी माझी साथ कधी सोडली नाही, वडीलधाऱ्या माणसांनी डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवलेला आहे। मी काल एका व्हॉट्सअप मेसेज बघितला, भावनिक राजकारण करावं, त्याच्यात जे मुद्दे मांडले जातात किंवा काही बोललं जातं त्याबद्दल मला चला जास्त काही बोलायची इच्छा नाही। कोरोना काळात कोणी काय केलं, कोणी किती लोकांना मदत केली, आकडे जर मोजत बसलो तर इतर 2 तास निघून जातील, माझ्या काही लक्षातही राहणार नाही किती लोकांना मदत केली, रात्री मदत करणं, दिवसा मदत करणं, हे तर सामाजिक कार्य ज्याला आवड आहे त्याला वेळेचं भान नाही ठेवावं लागत, त्याला मदत करावीच लागते। आज आम्ही जे इथं सर्व उमेदवार इथं जमलेलो आहोत, आज जो आपला नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी तुम्ही इथं सर्वांनी मला साथ द्यायसाठी इथे उभे राहिलेले आहात, तुमची अशीच साथ शेवटपर्यंत मला राहील एवढी मी अपेक्षा ठेवतो। भविष्यात कधीही कोणत्याही छोट्या छोट्या कामासाठी मोठ्या कामापर्यंत कधी काही गरज पडली, आम्ही सर्व उमेदवार, तुम्ही निवडून दिलेले सर्व उमेदवार तुमच्या पाठीशी राहतील, ही ग्वाही मी तुम्हाला देतो। अनेक कामे करायची आहेत, अनेक कामे झालेली आहेत। मागे 2020 पासून तर 2025 पर्यंत नगरपालिकेला नगरसेवकांची बॉडीच नव्हती, त्याच्यामुळे अनेक कामं प्रलंबित राहिलेली आहेत। प्रशासनाच्या हातात काम गेल्यामुळे एकच प्रशासक राहायचा, एक प्रशासक अख्ख्या या 25-30 हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये किती काम करू शकणार आहे। त्याच्यामुळे काही कदाचित मगाशी बोलताना चुकले असतील की काम झाले नाही, काम झाले, पण मागील 5 वर्षामध्ये प्रशासनाच्या हातात सत्ता गेल्यामुळे कामांकडे दुर्लक्ष झालं, हे तितकंच खरं आहे। आपल्या प्रभागामध्ये रस्त्यांची कामे अडकून पडलेली आहेत, नाल्यांची कामं अडकून पडली, वस्त्यांमध्ये फिरताना जाणवलं लाईट देखील नीटनेटकी पोहोचलेली नाही। ही कामे मी 100% मार्गी लावली आणि यांच्याबरोबर तुमच्याकडून जी कामे येतील त्यांना सुद्धा मार्गी लावायचा प्रयत्न करेल। त्यासाठी निवडून आल्यावरती त्यासाठी मला शब्द देतो की प्रभागात एक नाही 2 ठिकाणी संपर्क होईल, असं एक बॉक्स लावण्यात येईल किंवा एक संपर्क कार्यालय तर राहीलच आपलं। कोणाला कधीही काही अडचण असली तर संपर्क कार्यालय हे नगरसेवकाचं नसून इथल्या स्थानिक जनतेचं आहे, तिथं हक्काने येऊन तुम्ही तुमची समस्या मांडू शकाल, इतकं इझिली तुम्ही अप्रोच करू शकाल नगर परिषदेपर्यंत। तुम्हाला नगर परिषदेपर्यंत जायची सुद्धा गरज पडणार नाही, याची मी ग्वाही देतो। तुम्हाला सांगण्यासारखे भरपूर काही आहे, येणारे बाकीचे उमेदवार देखील तुमच्याशी बोलतीलच, पण माझं सांगणं फक्त एवढंच आहे, तुम्ही जो माझ्यावरती विश्वास ठेवला, मला माझ्या पाठीमागे जे उभे राहिला त्याला कधी तुमच्या शब्दाला तडा जाऊ देणार नाही। ज्या पद्धतीने मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन, जसे की नंदू काका असतील, रतू काका असतील, इतर सर्वच स्टेजवरती बसलेले मान्यवर प्रवीण शेठ असतील, यांचा आशीर्वाद घेऊन मर्चंट बँकेमध्ये मागील 2-3 वर्षापासून जे काम करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं काम चालू आहे, त्यापेक्षाही देखील चांगलं काम नगर परिषदेमध्ये करून आपल्या प्रभागाचं नाव उंच होईल, आपला प्रभाग चांदवडमध्ये स्वित्झर्लंड सारखा करून दाखवेल असं शब्द देतो। धन्यवाद। वार्ड क्रमांक 10 तो मधून संभाजी तानाजी गुंजाळ, नमस्कार करा पुढे। हा आदिवासी तरुण आहे, होतकरू आहे, त्याला आपण मदत करावी। 2 मधनं लीलाबाई माधवराव कोतवाल आमच्या काकू या उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 7 मधनं
कमलबाई रामभाऊ जाधव या उमेदवारांचा आपलं जाधव वस्तीच्या वार्ड क्रमांक 7 ब मधनं राहुल शिरीष कुमार कोतवाल हे उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी म्हणून वैभव विजय बागुल हे उमेदवार आहेत. यांना आपण मदत करावी, मतदान करावं असं मी या प्रसंगी विनंती करतो. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की काल अचानक या सगळ्या मंडळींनी ठरवलं की आपला असा या ठिकाणी नारळ वाढायचा कार्यक्रम घ्यायचा. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं मला कल्पना नव्हती. तरी असो मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या सगळ्या उमेदवारांच्यावर आशीर्वाद देण्यासाठी, मत देण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आले. त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. निवडणूक ही निवडणूक असते. पहिली गोष्ट मला हे सांगितलं पाहिजे की मी काँग्रेसच्या विचारसरणीचा कार्यकर्ता असताना देखील भारतीय जनता पक्षामध्ये का आलो. गेल्या 3 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालो आणि पराभव होण्याचा मताचा टक्का हा दिवसेंदिवस वाढत गेला. तिन्ही वेळेला. आणि जे आयुष्यभर ज्यांनी मला राजकारणामध्ये साथ दिली त्या साथ दिलेल्या कार्यकर्त्यांचा धीर खचायला लागला, तुटायला लागला. भाऊ आपण काय करायचं, भाऊ आपण काय करायचं. एक दिवस कर्मधर्म संयोगानं आपल्या विभागाचे आमदार राहुल आहेत डॉक्टर ते मला भेटले आणि ते मला म्हणाले, भाऊ माझी एक विनंती आहे. म्हटलं का हो आमदार साहेब. राहुलला माझ्या बरोबर तुम्ही भाजपमध्ये द्या. म्हटलं घेऊन जा. त्याला जर घ्यायची असेल तर मी त्याला अडवणार नाही. त्यांची काय चर्चा झाली माहित नाही. ते परत म्हणे भाऊ मला एकदा परत भेटायचं आणि मला भेटून ते म्हणाले की तुम्ही भाजपमध्ये आले तर भाजपाची ताकद वाढेल, तुम्ही आमच्या पक्षामध्ये या. म्हटलं मी एकदम तुम्हाला आज निर्णय देऊ शकत नाही. माझ्या सगळ्या मित्रांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आणि ते जर हो म्हणाले तर मी भारतीय जनता पक्षामध्ये येतो. मी ज्या ज्या माणसाला विचारलं ना भाजपात जाऊ का भैया, भाजपात जाऊ का, भाजपात जाऊ, एकही मला म्हणाला नाही की आता तू काँग्रेसमध्ये थांब, भाजपात. जर सगळ्यांचा आग्रह हा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा होता. मी देखील विचार केला आपल्या गावात एखादा आपला कार्यकर्ता असेल, सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, नगरपालिका सदस्य असेल, या सगळ्यांना जर ताकद द्यायची असेल तर देशात मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे, राज्यात त्या भाऊच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे आणि चांदवडमध्ये देखील आमदार म्हणून राहुलदादा आहे. यांना जर आपण बरोबर गेलो तर प्रत्येक विभागाची कामं व्यवस्थित होऊ शकते असा मला विश्वास पटला. म्हणून मी भाजपात गेलो आणि आज तुम्हाला या उमेदवारांच्या माध्यमातून या विभागाचा विकास करायचा, राहिलेली आलेली कामं पूर्ण करायची म्हणून यांना उमेदवार म्हणून घेऊन आलोय. तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या सगळे. धन्यवाद. बरीच कामं शिल्लक आहे मला माहिती आहे. काल एक भावनिक पोस्ट वाचली एका उमेदवाराची. तो मी 2000 पासून भाजपात काम करतो. अरे मागच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार होता. मागच्या निवडणुकीत तेव्हा तुमच्या आईला आम्ही काँग्रेस उमेदवार केलं होतं, तुम्ही पण केलं नाही. यांनी देखील मला पहिल्या दिवशी मिटिंगला बसलो तेव्हा मला सांगितलं आम्ही राहुल कोतवालांना तिकीट देतो, दुसरं तिकीट आम्हाला देवाच्या आईला द्यायचं की नाही म्हणाल होतो. शेवट दिवशी फाईल करताना हे बाबा जर भेटायलाच घेत नाही की एक महिन्यांना भूषण भैयाला देखील आणि राहुल देखील एकच काय तिकीट दिली त्यांनी. त्यांनी या महिलेला तिकीट दिलं. या महिलेचं काही चुकलं आणि तुम्ही भावनिक सांगायचं की मी असं केलंय तसं केलंय. अरे समाजकारणामध्ये जो काम करतो त्याला समाजासाठी झटावंच लागतं की नाही. मग जर तुम्हाला झटायचं नसेल समाजामध्ये येतात का झटार राजकारणामध्ये. आणि राजकारण करताना समाजकारण करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, दिल से नहीं दिमाग से राजकारण करना पड़ता है, समाजकारण करावं. कोणत्या कुटुंबाची मदत. आपल्यामध्ये सर्वच इथे उपस्थित झालेले माता बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे आज हा जो नारळ वाढवण्याचा जो कार्यक्रम आहे हा एवढ्या मोठ्या संख्येने इथे झाला आणि चालू आहे. एक वातावरण चांदवड तालुक्यामध्ये शहरामध्ये आहे का माननीय शिरीष भाऊ कोतवाल हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि शहरामध्ये एक वातावरण वेगळ्या पद्धतीने झालं. भारतीय जनता पार्टीने गेल्या 9 वर्षामध्ये चांदवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं केले. आपल्याला माहीत आहे आणि आपण बघतो का
गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याला कधी पाण्याची उणीव भासली नाही, कधी टँकर लागला नाही. अशा एक नाही अनेक गोष्टींमध्ये आपण काम केलं आणि अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे. आज ज्या पद्धतीने आपण इथे एकत्र जमलो आहोत, सगळ्या शहरातल्या सगळ्या माता बंधू इथे आहे. मी आपल्याला एवढीच विनंती करेल का मोठ्या प्रमाणामध्ये चांदवड शहरामध्ये कामं झालेली आहेत आणि जी राहिलेली कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी आमची जेवढी काही उमेदवार आहेत तेवढ्यांना आपण मोठ्या प्रमाणात आपले आशीर्वाद द्या, आपली साथ द्या, जेणेकरून सबका साथ सबका विकास आणि या चांदवडचा विकास, चांदवड हे एक स्वच्छ सुंदर आणि आरोग्यमय चांदवड हे झालं पाहिजे अशी आमची आपल्याला विनंती आहे. त्याचप्रमाणे आपण बघतो आहोत का चांदवडमध्ये आपलं जे रेणुका देवी असेल, चंद्रेश्वर मंदिर असेल, तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहेत. असे एकही ठिकाण नाही जिथे चांदवड शहरामध्ये कामं चालू नाही आहेत आणि अशा याच्यामध्ये आपली फक्त एक साथ आणि आपला आशीर्वाद पाहिजे की जे आपले उमेदवार आहेत यांना आपण मोठ्या प्रमाणात निवडून दिलं पाहिजे. राहुल दादाचं तर काम चांगलं आहे, कारण की ते नुसतं मर्चंट बँकेचे चेअरमन म्हणून इथे निवडणूक लढवत नाहीये. ते एक साधारण घरामध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी मित्र परिवाराला गोळा करून त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला आता सगळ्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने राहुल दादा काम करतात, त्यांची टीम काम करते, अशाच पद्धतीने आपण त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभे राहा. आम्हाला सर्वांना, मी पण 5 नंबर मध्ये उमेदवारी करतोय आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीची जेवढी टीम आहे, शिवसेनेची टीम आहे, या सगळ्यांना आपण मोठ्या प्रमाणात आशीर्वाद द्या अशीच या निमित्ताने विनंती करतो. आणि आता आपला 9 वाजेचा विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, माजी नगराध्यक्ष भूषण भैया कासलीवाल, मनोज शिंदे व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.